आज हम पहुंचे हैं नियोजन भवन में। जैसा कि आप देख रहे हैं, ये नियोजन भवन एक नाम का नियोजन है कि यहाँ पर पूरे जिले का नियोजन किया जाता है, फिर वो अन्न पुरोठा विभाग हो। और यहाँ पर इस समय पहुंची है बडनेरा यूनिवर्सिटी की पहल फाउंडेशन। पहल फाउंडेशन इसलिए पहुंची है कि यूनिवर्सिटी में जो राशन कंट्रोल का मुद्दा गरमाया हुआ है, उस मुद्दे के ऊपर में अन्न पुरोठा अधिकारी अनिल टाकसाड़े से अपने जवाब मांगने के लिए। तो चलिए अंदर चलकर देखते हैं कि अंदर क्या शुरू है। अतिशयोक्ती झाली म्हणजे काय? तुम्ही इथे कशाला आहात? तुम्ही अधिकारी आहात गव्हर्नमेंटची. माझ्या वरिष्ठांकडे माझी तक्रार करा. नाही, आधी तुमच्याकडून न्याय घेऊन तुम्ही लिहून द्या. नाही का काम नाही करतो तक्रार कसं तुम्हाला काय नाही, तुम्ही लिहून द्या. नाही दे. ठीक है, आज जब तक ये चीज चलेंगी, जब तक ये चीज अपने को लेखी में नहीं मिलती। तैयार है ना आप लोग सब? थे अपना फॉर्म घ्या. आम्हाला शांती रद्द पाहिजे कुठल्याही हालतात. तुम्ही लेखी आश्वासन द्या. ऑफिशियल करू, तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही, तुम्ही ऑफिशियल काय काय करता हे? तुमच्या एरियात जाहीरनामा काढून राहिलो. माझा काय त्या म्हणणं तारखेला आहे, जाहीरनामा तुम्ही काढून त्या राहिलो. आदेशाची अंमलबजावणी करा. नाही करत कसे करणार आहे तेवढं लेखी द्या आम्हाला. आम्ही चालले जाऊ. तुम्ही जर तुम्हाला वाटते का मी आदेशाची अंमलबजावणी नाही करत आहे, ज्या कोर्टाने आदेश दिला तिथं तक्रार तुम्हाला करा. अंमलबजावणीसाठी दिलं, त्यांनी हो. पाठवलं, हे करतील. हो, पण एका जनता मूर्ख आहे का? ते तिथं तक्रार करा. हे जास्त आवाज जनता मूर्ख करायचा आहे नाही का? आपण. नाही, तुम्हाला पोलीस ऐकून को घ्यावं बोला. लागेल. चला पोलीस को बोला. कलेक्टरला बोलवा, पालकमंत्रीला बोलवा, पोलीसला बोलवा. पालकमंत्री बोला हे बोला खेळ लावलाय तुम्ही. आम्ही नाही लावला, तुम्ही लावलाय. आम्ही सांगून राहिलो 4 तारखेला जाहीरनामा काढणार. तुम्ही लेखी द्या. माझा काय म्हणणं आहे, तुम्ही जे कराल आम्हाला आश्वासन लेखी पाहिजे, देत तुम्ही नाही, पण लेखी 4 द्या. तारखेला सांगून राहिलो 4 तारखेला जाहीरनामा काढणार. माझं काय म्हणणं आहे, जसं डिसिजन आहे, जसा कोर्टाचा आदेश आहे, त्याच्यावर अंमलबजावणी करण्यात काय हरकत आहे? हे करून राहिलो, सांगा. करून राहिलो, करून तो राहिलो. नातेवाईक लागतो का आपला? माझा नाही, तुमचा लागत शांतता. असेल. नाही, डिपार्टमेंटचा नाही, नातेवाईक तुमचा आहे. आम्ही नाही, नाही लावू. लागत. बऱ्याच लोकांना नातेवाईक करायला आहे. तयार आहे. पूर्ण तुम्ही आहे डिपार्टमेंटचा त्याचे नातेवाईक मायबाप. पाहिजे नाही. तुम्ही आहे त्याचे मायबाप. नाही. कळलं? काय म्हणून नाही. इतका माजलाय. मग माझी तक्रार करावं. तुम्हाला नाही, वाटतं ना माझी जे तक्रार जिथे करावं. जायचं आणि जिथपर्यंत जायचं ते तर करू. बिलकुल जा. विषय तो नाहीये बिलकुल साहेब. जा. तुम्ही आज फक्त आम्हाला कारण द्या की तुम्ही का नाही करत. तुम्ही 4 तारखेला मी काढत आहे तुम्ही काय काढत आहात हे सांगा. जाहीरनामा. कशाचा? त्या एरिया कोणता? हा, चमननगर आणि हरमास. तो नगरीचा जिथं जाणार होता तिथं आम्ही मार्गदर्शन मागितलंय. एका एरियात आम्ही जाहीरनामा काढत आहे. का दुसऱ्याचं का नाही? तिथं पण की ऑलरेडी जाहीरनामा आहे तिथला. जाहीरनामा ऑलरेडी आहे. फक्त मार्गदर्शन मागितलंय का जुना जाहीरनामा कायम ठेवायचा का नवीन जाहीरनामा काढायचा. तुम्ही तिथं दोन्ही ठिकाणी नवीन दुकान होतं. आणि दोन्ही एरिया. आज डिसिजनची अंमलबजावणी कार्यालय के अंदर का नजारा तो आपने देख ही लिया। किस प्रकार से एक जिम्मेदार वरिष्ठ अधिकारी न्याय मांगने वाले नागरिकों के साथ में वार्तालाप कर रहे थे। उनका मिजाज किस प्रकार से था वो साफ नजर आ रहा था। इसी बीच पहल फाउंडेशन की संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अल्बिना हक ने जब ये कहा कि आप आश्वासन के बजाय लिखी रूप में लिख कर दीजिए कि आप आखिर वो 2 कंट्रोल की दुकानों के संदर्भ में कब सटीक कार्रवाई करेंगे, तो गुस्साए हुए अन्न पुरोठा अधिकारी ने केवल एक ही शब्दों में कहा कि मैं फला तारीख को कार्रवाई करूंगा। इस संदर्भ में पहल फाउंडेशन की संस्थापक अध्यक्ष ने बार बार एक ही सवाल किया कि बीते 1 वर्ष से हम ये लड़ाई जनता के लिए लड़ रहे हैं। जब सह आयुक्त ने आदेश दे दिए तो आप कार्रवाई क्यों नहीं कर रहे? आपको क्या ये सामान्य गरीब जनता नजर नहीं आ रही? तो उस समय वरिष्ठ अधिकारी ने क्या कहा वो भी देखते हैं। लोक त्रास झाले तर ते येतील. आता हे मूर्ख आहे का? यांना असं वाटते की आपण याच्यात काहीच नाही करून राहिलो. हे कसे विचारा ना. हे तर त्यांना काय जाऊ, त्यांना त्याला म्हटलं का ते येतात हो. नाही तर पण त्यांना कळत असं कसं म्हटलं त्यांना माझ्या घरचं कार्ड आहे. मला म्हणा चला तुम्ही मला त्रास होऊ राहिला. तुम्हाला काय सांगू तुमच्या घरचं कार्ड आहे. आम्ही कारवाई करून राहिलो. तुमच्या घरचं कार्ड आहे. तुम्ही बोलले कसे काय मला म्हणून आलो म्हणून. असं नाहीये. नाही माझ्या घरचं कार्ड आहे. माझ्या घरचं कार्ड आहे. तुमच्या गाडीवर नाही, तुम्ही बोलून कसे राहिले? कशा प्रकारे? नाही, तुम्ही त्याच्यासाठी नाही चला म्हणून का पैसे लागले लोक आहे का मी नाही, मग कोणाला म्हटलं तुम्ही हे सर्व? नाही, तुम्ही म्हटलं राहिले, आम्ही आहे. म्हणजे काय त्याच्याकडनं तुम्ही काय झालं? अरे इधर सब पूरा खेल चल रहा है, 10 सालों से खेल चल रहा है यहाँ पे। कंप्लेंट करना पड़ता है कलेक्टर साहब से, तब
तो वरना वैसे ही करना पड़ता हाँ ना, अरे यहाँ पे तो बड़े बड़े बड़ी बाइक लेके आते हैं इनको दबाने के बड़ी बाइक लेके लिए। आता हूँ ना। ये क्या बोल रहे हैं लोग पैसे लेकर लाया करते लोग मैंने नहीं बोला तुम्हीच म्हटलं एवढा आपण चुकी आहे की तुम्ही ते फालतूच्या गोष्टी नका करू फालतू की काय नाही का, ज्या दिवशी आता गावातले लोक येईल ना मग तुमचा लय मुश्किल होऊन जाईल सर इथं. हे काय म्हणलं तुम्ही तुमच्या तुम्ही 7 महीने का जितने को 7 महीने से स्थिति मैंने 7 खराब ला के दी कंट्रोल की झड़ा के अभी तक के नाम नहीं आया नाना आदमी मिल रहा हमको कंट्रोल अरे 3 महीने से तो इनके पास अमल अभी तक आवाज नहीं दे रहे हो नौकरी तुम्ही आम्हाला काय समजलं का माझे पैसे घेऊन आलो का मी इथं कार्ड आणून दाखवा तुम्हाला माझ्या घरचं 7-8 महीने हो गए सब पूरा हमको अनाज नहीं मिल रहा हे यांना अशी अपेक्षा आहे की त्या एरियामध्ये कार्ड शिफ्ट झाला तर आम्हाला धान्य मिळेल. दोन्ही एरियात 2 नवीन दुकानं तयार होतील. माझा एक प्रश्न आहे, त्याचा सरळ प्रश्न आहे आणि तुम्ही मी पहिला प्रश्न तोच विचारला आणि आतापर्यंत मला त्याचा समाधानकारक उत्तर मिळालं नाही. कोर्टाचा एक आदेश झाला, हो. खरं शिफ्ट करा म्हणून ऐकून घ्या. हा. कोर्टाचा आदेश झाला शिफ्ट करा, हम्म. शिफ्ट करण्याची मुभा गेली. हम्म. नवीन कुणी कंट्रोलवाले तयार आहे का? हम्म. त्याचंही हे तिने ते या एरिया चालवायला तयार नाही. आपण 3ऱ्या टप्प्यावर आलो, हम्म. बरोबर आहे. मग तेवढ्यात त्याची हिंमत पहा तुम्ही की तुमच्या अधिकाऱ्याला इन्फॉर्म करून तो दुसऱ्या ठिकाणी 3ऱ्या ठिकाणी नेतो, म्हणजे त्याच्या बापाचा माल आहे का? मग तुम्ही विचारत का नाही हे त्यांनी लोकांना आता त्रास अहवाल होते ना? मॅडम तुम्ही आता वाचला का फोटो तर काढला ते वाचून घ्या 20 तारखेचा. FDO न अहवाल दिला आहे तर माझ्याकडे त्यानं तो जरी अहवाल दुकान आलेला आहे. हा, तुम्ही पण आता तुमच्याकडे फोटो उशीर काढला आला. आता फोटो काढला तुमच्याकडे आपण उशीर आला साहेब, माझ्याकडे मी इतकी तत्पर आहे आणि इतका फॉलोअप घेते की बरोबर आहे माझ्याकडे आधी आला त्याच्यात बाबा. त्यांनी हे लिहून दिलं का त्यांनी उपायुक्ताच्या आदेशाचं पालन केलं नाही म्हणून मी त्याच्यावर हे लिहिलं का पालन झालं नाही आता पुढची कारवाई करा म्हणून. पुढची कारवाई 2 वर्षानं नाही करा. तुमच्या मनात नाही होतं तुमच्या मनाला करू का तुमच्या मनाने होते म्हणून ते- तुमच्या मनाला करू का तुम्ही आमच्या मनाने केलं तुमच्या असतं तर मनाला आम्ही करू बोलत का? नाही. नाही, दोन- नाही साहेब हे बघा आता तुम्ही एक चुकीचा शब्द वापरला हं. पैशाने आलेले लोक आहे म्हणून मी नाही म्हटलं तुम्हीच म्हटलं हे चुकीचा शब्द वापरला तुम्ही रेकॉर्डिंग चालू आहे. रेकॉर्डिंग चालू आहे. रेकॉर्डिंग चालू आहे. तुम्ही म्हणले हे लोक कुठे यायचे म्हणून कार्ड आणून दाखवता एवढी लोकांना सगळ्याचे कार्ड आणून दाखवत त्याच कंट्रोलचे हं. हे चुकीचे शब्द नाही करते ना नाही करतो साधारण लोकांचं काय म्हणणं असेल? एक साल में तो काय कारवाई करतो कारवाई नवीन दुकानाची जाहिरात 4 तारखेला नाही उद्याची तारखा झाली पाहिजे नाही उद्या नाही बीते 1 वर्ष से पहल फाउंडेशन द्वारा जुनी बस्ती के 3 राशन दुकानों के संदर्भ में शिकायत की गई थी और इन शिकायतों में से 2 दुकानों के संदर्भ में उपायुक्त द्वारा फैसला भी दे दिया गया था। लेकिन न जाने ऐसी क्या बात है कि अन्न पुरवठा विभाग में उस दुकानदार के ऊपर से लेकर नीचे तक इतनी साठगांठ मजबूत है कि हर आदेश का किस तरीके से तोड़ होना चाहिए या हर उस वरिष्ठ अधिकारी के आदेश को किस तरीके से अमल में न लाया जाए, उस आदेश पर कितनी ढिलंगाई से काम किया जाए, ऐसी तस्वीरें साफ तौर पर अन्न पुरवठा विभाग में नजर आ रही थी। और तो और अन्न पुरवठा अधिकारी स्वयं अपने मुंह से ये शब्द बार बार कह रहे थे कि आप लोगों को मुझसे शिकायत है तो आप मेरी शिकायत वरिष्ठ अधिकारियों से जाकर करें। यानी ये बात तो साफ जाहिर हो रही है कि कहीं न कहीं बडनेरा के उस राशन दुकानदार की और अन्न पुरवठा विभाग के कुछ अधिकारियों की साठगांठ साफ तौर से दिख रही है। जब तो एक वरिष्ठ अधिकारी स्वयं अपने पद का दुरुपयोग करते हुए अपने पद की गरिमा को ध्यान में न रखते हुए साफ शब्दों में कह रहा है कि मेरी शिकायत जाकर वरिष्ठ अधिकारियों से कर दे। तो क्या यहाँ पर जनता द्वारा एक सवाल ऐसा भी उठाया जा रहा है कि इस संपूर्ण घटनाक्रम में वरिष्ठ अधिकारियों से लेकर निचले अधिकारियों तक की उस दुकानदार से साठगांठ है और उस दुकानदार पर इन्हीं वरिष्ठ अधिकारियों का आशीर्वाद है, जिसके चलते वह दुकानदार अपने मनमर्जी का राज यूनिवर्सिटी में चला रहा है। लेकिन इस सभी के बीच में यूनिवर्सिटी पहल फाउंडेशन के आए हुए पदाधिकारियों ने जिला पुरवठा अधिकारी को बार बार एक ही शब्द कहा कि हमें न्याय चाहिए,
हम न्याय के लिए ही आपके पास में आए हैं और हमें ये अपेक्षा है कि आप जरूर न्याय करेंगे। न्याय की इस लड़ाई को भले ही 1 वर्ष बीत चुका हो, लेकिन जहां सुशिक्षित न्याय मांगने वाले होते हैं वो आखिरी तक अपने हाथ में कानून को नहीं लेते हैं। वरना यदि कोई दूसरा संगठन रहा होता तो इतना सब कुछ होने के बाद में अब तक न जाने क्या से क्या हो जाता। लेकिन सुशिक्षित न्याय मांगने वाले हमेशा कानून के अंदर रहकर ही न्याय मांगते हैं और इसी न्याय की लड़ाई में पहल फाउंडेशन अब तक अन्न पुरवठा विभाग के एक कार्यालय के चक्कर पे चक्कर काट रही है और जनता के लिए न्याय मांग रही है। आखिर अन्न पुरवठा अधिकारी के 4 तारीख के आश्वासन के पश्चात सभी पदाधिकारी कार्यालय से बाहर निकले और पहल फाउंडेशन की संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अल्बिना हक से इस संपूर्ण घटनाक्रम में जानते हैं जानकारी। आज आप अन्न पुरवठा विभाग में किस संदर्भ में आए थे? आज मैं अध्यक्ष पहल फाउंडेशन अपने जितने भी पहल के सदस्य हैं उनके साथ जो जिला पुरवठा अधिकारी है अनिल जी टाकसाणी इनको एक वार्निंग देने के लिए आई थी। इसलिए वार्निंग देने की माननीय उपायुक्त जिला पुरवठा लाने साहब का आदेश है। 1 महीना पहले 19 अक्टूबर का आदेश है कि अनिल वनवे के द्वारा चलाई जा रही दोनों नागरेचा एलवी नागरेचा और शांति महिला बचत गट ये दोनों भी रद्द करके वो एक दुकान अलमास नगर और एक दुकान चमन नगर में शिफ्ट करेंगे। लेकिन इस डिसीजन को होके 1 महीने से ज्यादा हो गया है। साथ ही हमने आज से ठीक 3 महीने पहले शांति महिला बचत गट जिसके लिए ये पुरवठा विभाग ने कंट्रोल अलॉट किया है वो पूरी तरह बोगस है। एक बोगस गट है, उसके सदस्य अस्तित्व में नहीं है, जो है उनका पता वो नहीं है। ये सब हमने सिद्ध किया था। 3 महीने खत्म हो गए हैं, बावजूद इसके कोई कार्रवाई नहीं हुई। उसके बाद ये जो 1 महीना पूरा बीतने 1 महीने से ज्यादा समय बीतने के बाद भी अभी तक के आदेश की अमल बजावनी न होते हुए माननीय उपायुक्त जिला पुरवठा के कोर्ट की आदेश की अवमानना हुई है और ये जिला पुरवठा अधिकारी सो रहे हैं। अभी भी लोगों के अधिकार को लेके ये जागे नहीं है। हर बार कुछ ना कुछ कारण देते हैं और ये उस भ्रष्ट कंट्रोल वाले को बचाने की कोशिश कर रहे हैं। इसीलिए ये आज पहल फाउंडेशन का जो सबर खत्म हो गया है, अल्टीमेटली आज हम उनको वार्निंग देने आए हैं कि अगर उन्होंने आने वाली 4 तारीख को दुकानें रद्द करके जाहिरनामा नहीं निकाला तो यहाँ पर जिला पुरवठा अधिकारी के ऑफिस के सामने पहल फाउंडेशन के पूरे 500 सदस्य ठिया आंदोलन करेंगे। आपने अभी देखा कि पहल फाउंडेशन और जिला पुरवठा अन्य अधिकारी अनिल टाकसाड़े के बीच में खूब गहमा गहमी का माहौल नजर आया, जहां अनिल टाकसाड़े पूरी तरीके से राशन कंट्रोल संचालक अनिल वनवे का पक्ष लेते हुए नजर आए, तो उतनी ही रौबदार आवाज में पहल फाउंडेशन की संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अल्बिना हक ने जनता का हक के लिए पहल फाउंडेशन पिछले 1 वर्ष से सतर्कता के साथ में राशन कंट्रोल के संदर्भ में आवाज उठा रही है। लेकिन इस आवाज को खुद नियोजन भवन के अधिकारी बैठने वाले ही दबा रहे हैं। अब इस संदर्भ में जिस प्रकार से अन्न पुरवठा अधिकारी अनिल टाकसाड़े ने 4 तारीख का आश्वासन दिया कि आने वाले 4 दिसंबर को इस पर सटीक जो है अमल किया जाएगा। देखना यह है कि यह 4 तारीख पहल फाउंडेशन के लिए न्याय की साबित होती है कि अनिल वनवे के पक्ष में।